मला वाटतं या ठाणेकरांनी माझ्यासारखा एका सामान्य कार्यकर्त्याला गल्लीवरनं दिल्लीवरून पर्यंत नेऊन ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि गेली 35 वर्ष या ठाणे शहराची मी सेवा करतोय। विविध पदं भूषवलेली आहेत। मी नगरसेवक होतो, मी महापौर होतो, आमदार होतो, दोनदा खासदार होतो आणि हे सर्व कोणाच्यामुळे मिळालं? या ठाणेकरांच्या मुळेच मला मिळालं असं मी समजतो आणि मला विश्वास आहे गेली 10 वर्षामध्ये जी काही केलेली कामं आहेत या ठाणे शहराच्या विकासामध्ये जे जे काय योगदान दिलेले आहे, जे ठाण्याचं नवीन रेल्वे स्टेशन ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यानचं या ठिकाणी साकार होते आणि त्याचबरोबर ठाणे रेल्वे स्टेशनचं जे पहिली रेल्वे या ठिकाणी धावली ते ठाण्याचं ऐतिहासिक स्टेशन, त्या ठिकाणी आपण मल्टी मॉडेल ट्रान्झिट हब या ठिकाणी एअरपोर्टच्या धर्तीवरती हा संबंध विकसित करणार आहोत। त्याला मंजुरी सुद्धा मिळाली, येत्या काही दिवसांमध्ये काम सुरू होणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी घोडबंदरला असलेली वाहतूक कोंडी लक्षात घेता या ठिकाणी कोस्टल रोड गेली 15 वर्ष या ठिकाणी सातत्याने मी प्रयत्न करतोय। महापौर होतो, आमदार होतो त्यावेळेला, त्याचबरोबर खासदार असताना याचं विजन डॉक्युमेंट आपण महापौर असताना केलेलं होतं आणि त्यामध्ये या सर्व गोष्टीचा समावेश होता आणि ती जवळजवळ ती कामं पूर्ण करण्याचं काम मला ठाणेकरांच्या आशीर्वादामुळे मिळालंय आणि त्याचबरोबर जे जे काही कामं या ठाणे शहराच्या असतील ते आज ज्या पद्धतीने त्या ठिकाणी या शहराच्या विकासासाठी जी जी काही कामं असतील ती या ठिकाणी करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार। मला वाटतं सर्व ठाणेकर, सर्व शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी या ठिकाणी या महाविकास आघाडीच्या जे 16 तारखेला या ठिकाणी ठाण्यामध्ये येत आहेत आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी सर्व ठाणेकर उत्सुक आहेत। मला वाटतं या ठिकाणी विविध पदावरती या ठाणेकरांच्यामुळे मी या ठिकाणी बसलेलो आहोत आणि ते करत असताना तुम्ही जर बघितलं असेल की या शहराचा विकास करताना जे ध्येय डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि ते जवळजवळ पूर्ण करण्याचं काम या माध्यमातून मी केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की ठाणेकर परत एकदा मला या ठाणे शहराचा आमदार म्हणून काम करण्याची संधी त्या ठिकाणी देणार आहात। कारण ठाण्याचे जे काही ज्वलंत प्रश्न आहेत, उदाहरणार्थ या विभागाचा क्लस्टर डेव्हलपमेंटच्या साठी इथल्या नागरिकांचा जो विरोध आहे आणि आज तुम्ही बघितलं जनतेच्या हिताकरता जनतेला जे पाहिजे आहे ते सर्व कामं या ठिकाणी झाले पाहिजेत आणि ज्या ठिकाणी जनता विरोध करते त्या ठिकाणी मला वाटतं कुठल्याही प्रशासनाने त्या ठिकाणी प्रयत्न करू नये। जे जनतेला हवंय ते करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि तुम्ही बघितलं असेल ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पगड जाती 12 बलुतेदार आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, त्याच पद्धतीने या ठिकाणी या ठाणे नगरीमध्ये ऐतिहासिक अशी नगरी आहे। त्या ठिकाणी आदरणीय पक्षप्रमुखांनी सांगितलं की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर या ठिकाणी आपण उभारणार आहोत आणि विविध आहेत, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल, या ठिकाणी ज्या विभूतींनी या ठिकाणी या महाराष्ट्रासाठी देशासाठी काम केलंय, मग ते अहिल्यादेवी होळकर यांचं जे आम्ही तलावपळीला आहे त्याचं ब्युटिफिकेशन आहे, अशी विविध कामं या ठिकाणी करण्याचं काम या ठिकाणी आपण करणार आहोत आणि नक्कीच विकासाच्या कामाच्या जोरावरतीच मला ठाणेकर परत एकदा दुसऱ्यांदा आमदार म्हणून काम करण्याची संधी देतील।